brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। माणसासारखं बोलणारं तंत्रज्ञान, अरे भावा अरे मेरे भाई, असल में ये हुआ था शिवीगाळ करणारा मोदींपासून राहुल गांधींपर्यंत आणि औरंगजेब कॉन्ट्रोवर्सीपासून वाल्मिक कराडपर्यंत अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आणि स्वतःचं मतही व्यक्त करणारा ग्रोक आहे तरी काय, आणि सध्या का चर्चेत आहे ते या व्हिडिओमधनं समजून घेऊयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तुम्ही जर एक्स, ज्याला आधी ट्विटर म्हणून ओळखलं जायचं, ते वापरत असाल तर तुम्हाला सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ग्रॉक बद्दल कल्पना असेलच. सगळेच नेटकरी हाय ग्रॉक असं म्हणत पुढे प्रश्न विचारतात आणि ग्रॉक त्याचं उत्तर देतो, पण फक्त उत्तर नाही देत तर माणसासारखं उत्तर देतो. आता याचे काही एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा आपण बघूयात, म्हणजे आपल्याला याच्यातनं लक्षात येईल की ग्रॉकची जी लेवल आहे किंवा ही जी AI टेक्नॉलॉजी आहे ती अगदी किती पुढे गेलेली आहे ते आपल्याला याच्यातनं स्पष्ट होणार आहे. तर एकाने असा प्रश्न विचारला, हे ग्रॉक, महात्मा गांधी ने भगत सिंह को फांसी लगने क्यों दी, बचाया क्यों नहीं, वगैरे वगैरे. त्याच्यावर ग्रॉकने असं उत्तर दिलं की भाई असली हिस्ट्री ये है, आणि मग पुढे त्यांनी त्याचं जे उत्तर होतं ते लिहिलेलं होतं. आणि त्या उत्तरामध्ये खाली त्यांनी असंही लिहिलंय की अंधभक्ती छोडो, फॅक्ट्स देखो. म्हणजे एक अतिशय विटी किंवा एक ह्युमर ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा या AIच्या उत्तरांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आणखीन एक याच्यातली महत्त्वाची गोष्ट किंवा जी व्हायरल होणारी गोष्ट आहे ती म्हणजे की हे AI किंवा हे ग्रॉक जे आहे ते फक्त इंग्लिशमध्येच नाही तर हिंदी, मराठी, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये उत्तरं देतं. म्हणजेच एकानं असं विचारलं की ग्रॉक, मनोहर भिडे यांचं खरं नाव काय, त्यांच्या शिक्षणाचा आणि नोकरीचा पुरावा आहे का? मनोहर भिडे यांचं खरं नाव संभाजी विनायक भिडे असावे असं त्यांच्या स्वतःच्या विधानांवरून आणि काही बातम्यांवरून दिसतं, पण याबाबत वाद आहे. काही ठिकाणी मनोहर कुलकर्णी हे टोपण नाव सांगितलं जातं, वगैरे वगैरे असं उत्तर त्यांनी याच्यामध्ये पुढे दिलेलं होतं. त्याचबरोबर आणखीन एकानं असं विचारलं की नमस्कार ग्रॉक, मराठी भाषेचं नुकसान कशामुळे होतंय, काय सांगशील? त्याच्यावरती सुद्धा ग्रॉकनं अगदी अस्खलित शुद्ध मराठीमध्ये उत्तर दिलेलं होतं. तेव्हा तो असं म्हणतो की नमस्कार, मराठी भाषेचं नुकसान अनेक कारणांमुळे होतंय. पहिलं म्हणजे इंग्रजी आणि हिंदीचा वाढता प्रभाव, शाळांपासून नोकरीपर्यंत सगळीकडे या भाषांना प्राधान्य मिळतं. दुसरं म्हणजे तरुण पिढी मराठीला कूल मानत नाही, त्यामुळे हे मिश्र भाषा वापरतात. तिसरं, मराठी साहित्य आणि सिनेमाला प्रोत्साहन कमी आहे, दर्जेदार कंटेंट अभावी लोक दुसरीकडे वळतात. आणि शेवटी सरकारचंही फारसं लक्ष नाही, निधी आणि धोरणं अपुरी आहेत. मराठी टिकवायची असेल तर आपणच पुढाकार घ्यायला हवा असं सुद्धा ग्रॉक याच्यामध्ये म्हणतो. त्याच्यामुळे या सगळ्यामुळेच ग्रॉक बद्दलची जी क्युरिओसिटी आहे ती वाढत चाललेली आहे. आणखीन एक ट्विट जे आहे ते प्रचंड व्हायरल होत होतं आणि ते ट्विट म्हणजे एका व्यक्तीनं त्याला असं विचारलं की PM मोदी यांची डिग्री नेमकी काय आहे, त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे, आणि त्याला सुद्धा ग्रॉकनं उत्तर दिलेलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबद्दल संभ्रम आहे किंवा त्यांच्याबद्दल जे काही इतक्या वर्षांमध्ये बोललं जातं त्यांच्या डिग्रीबद्दल किंवा त्यांच्या शिक्षणाबद्दल त्या संदर्भातलं जे उत्तर आहे ते सुद्धा ग्रॉकनं यामध्ये दिलेलं होतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळेच ग्रॉक हे जे आहे ते सध्या ट्रेंडिंग आहे. ग्रॉककडे अनेक भाषा समजून घेण्याची आणि प्रतिसाद देण्याची क्षमता आहे. त्यांना अनौपचारिक फिल्टर न करता संवाद साधायला शिकलंय, ज्यामुळे कधी कधी ते एक्स वापरकर्त्यांची म्हणजे एक्स युजर्सशी त्यांच्याच भाषेत बोलतं. ChatGPT आणि जेमिनी सारखे जे इतर चॅटबॉट्स आहेत ते स्पष्टपणे विचारलं तरीही अपशब्द वापरणं टाळतात. ग्रॉक युजर्स इनपुट त्यांचं लँग्वेज मॉडेलचा कसा वापर करतात हे आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत, आणि हे सगळं करणं AIला कसं शक्य झालं ते सुद्धा समजून घेणार आहोत. XAI द्वारे विकसित केलेलं ग्रॉक हे एक संभाषणात्मक AI सहाय्यक आहे जे एका अत्याधुनिक लार्ज लँग्वेज मॉडेल आर्किटेक्चरद्वारे बनवलं गेलंय. ते नोव्हेंबर 2023 मध्ये सादर करण्यात आलं आणि XAIनं सांगितलं की ते डग्लस ॲडम्सच्या द हिचहायकर गाईड टू द गॅलेक्सीच्या आधारावरती मॉडेल जे आहे ते विकसित करण्यात आलेलं आहे. ग्रॉक 3 ला 12.8 ट्रिलियन टोकनच्या मोठ्या डेटा सेटवर प्रशिक्षण देण्यात आलं होतं, ज्यामध्ये सार्वजनिकरित्या उपलब्ध इंटरनेट डेटा, कायदेशीर मजकूर आणि न्यायालयीन कागदपत्र त्याच्यामध्ये समाविष्ट होती. एक महत्त्वाचा फरक जो आपल्याला आधीच्या आणि आत्ताच्या व्हर्जनमध्ये दिसतो तो म्हणजे ग्रॉकचा एक्स पोस्ट वरती रिअल टाइम मधला प्रवेश, ज्यामुळे त्याला अप टू डेट नॉलेज असतं. याचा अर्थ असा की ते युजर्सने तयार केलेल्या पोस्टमधून शिकतं आणि मग ग्रॉक कसा रिप्लाय देणार हे सुद्धा त्यातूनच स्पष्ट होतं किंवा त्यातूनच तो शिकत असतो. म्हणजेच उत्तराचा टोन, वापरलेले शब्द हे
सुद्धा सगळे पोस्टमधनं किंवा एक्स या माध्यमावरती तुम्ही जे टाकता त्याच्यामधनं ग्रॉक घेत असतो. विशेष म्हणजे एक्स युजर्स यांनी ऑलरेडी ग्रॉकला प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या पोस्ट वापरण्याची परमिशन दिलेली आहे, ज्यामुळे प्रायव्हसीचा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. मॅन्युअली जोपर्यंत तुम्ही हे ऑप्शन डिसिलेक्ट करत नाही किंवा मॅन्युअली जोपर्यंत तुम्ही ते अनसिलेक्ट करत नाही तोपर्यंत ते तसंच राहतं. हे एक डिफॉल्ट सेटिंग आहे. ग्रॉक 3 ला डिफाइनमेंट लर्निंग वापरून प्रशिक्षित केलं गेलंय, जे त्याच्या तर्क क्षमता आणि समस्या सोडवण्याच्या धोरणांना बेटर करतं. पण याचाच अर्थ असा होतो की ह्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यातनं जे शिकतं किंवा ते तुमच्याशी तुमच्या भाषेत संवाद साधतं त्याच्यातनं आपल्याला हे स्पष्ट होतं की का ग्रॉकला खरं तर ही जी भाषा आहे किंवा एक विटीनेस आहे, एक ह्युमर आहे, या गोष्टी त्याच्यामध्ये का आहेत. तर आपणच अशा प्रकारचे पोस्ट जे आहेत ते ट्विटरवरती करत असतो किंवा आपणच एक इन्फॉर्मल भाषा जी आहे ती वापरत असतो आणि म्हणूनच आता आपल्याच डेटातनं ग्रॉक शिकलेला आहे आणि आपल्याच डेटातनं तो आपल्याशी आपल्याच भाषेत किंवा आपण जसं लिहितो तसंच उत्तर ग्रॉक सुद्धा आपल्याला आता देत आहे. म्हणजे ChatGPT असेल किंवा जेमिनी असेल हे सगळे आपल्याशी एका स्टँडर्ड भाषेमध्ये बोलतात किंवा एक स्टँडर्ड रिस्पॉन्स जो असतो तो आपल्याला त्यांच्याकडनं मिळतो. ती भाषा जी असते ती अतिशय प्रोफेशनल किंवा फॉर्मल असते. मात्र ग्रॉकचं हे जे व्हर्जन आता आलेलं आहे ग्रॉक 3 याच्यामध्ये मात्र अतिशय हे एक अपडेटेड व्हर्जन आहे आणि ते तुमच्याशी तुमच्यासारखं म्हणजे माणसांशी माणसासारखंच बोलेल किंवा एखादं वेगळं अकाउंट आपल्याला रिप्लाय देतंय की काय असं आपल्याला वाटेल अशा भाषेत ग्रॉक आपल्याशी संवाद साधणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर इलॉन मस्कनं हे जे एक पाऊल उचललेलं आहे AI मधलं त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तुम्ही अजून ग्रॉक वापरलायत का आणि तुमचा याच्याबद्दलचा एक्सपिरियन्स कसा होता ते सुद्धा तुम्ही मला कळवू शकता. अशाच ट्रेंडिंग टॉपिक्सवरचे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.